Hi friends, class 8th, subject science, chapter 6, composition of matter. So friends, आज आपण कंपोजिशन ऑफ मॅटर हे चॅप्टर स्टडी करणार आहोत. चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कंपोजिशन ऑफ मॅटर, कॅन यू रिकॉल म्हणजे थोडे आठवा. What are the various states of matter? What are the various states of matter? Answer is, the various states of matter are solid, liquid and gas. Solid, liquid and gas. Question number 2. What is the difference in ice, water and steam? What is the difference in ice, water and steam? So here ice is a solid, water is a liquid and steam is a gas. Okay, steam is a gas. Understood? Question number 3. What are the smallest particle of matter called? Smallest particles of matter called. म्हणजे या मॅटरच्या सर्वात लहान कणाला काय म्हणतात? लहान कणांना काय म्हणतात? So what are the smallest particles of matter are called atom. Are called atoms. 4th question. What are the types of matter? What are the types of matter? Question first is states of matter and types of matter. The types of matter are element, compound and mixture. Got it? So we saw in the previous standard that all the objects that we see around us and also those which cannot be seen are made of same or other matter. म्हणजेच आपल्या सभोवती दिसणाऱ्या तसेच दृष्टीला दिसू न शकणाऱ्या म्हणजे दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या सर्वच वस्तू कोणत्या तरी द्रव्यापासून बनलेले असतात. म्हणजेच कशापासून बनलेल्या असतात? मॅटर पासून बनलेल्या असतात. ओके, आपल्या सभोवताली ज्या वस्तू दिसतात किंवा न दिसणाऱ्या वस्तू ह्या मॅटर पासून कोणत्या ना कोणत्या तरी मॅटर पासून बनलेल्या असतात. कॅन यू टेल? First, classify following matter into 3 groups: cool drinks, air, सरबत, सॉइल, वॉटर, वूड, सिमेंट. आता या एक्झाम्पल दिलेले आहेत त्याचे आपल्याला क्लासिफाय करायचे. सो फर्स्ट ग्रुप सॉइल, वूड, सिमेंट हे काय आहेत? सॉलिड. हे एका ग्रुपमध्ये येतील. नेक्स्ट कोल्ड ड्रिंक्स, सरबत अँड वॉटर. कोल्ड ड्रिंक, सरबत अँड वॉटर हा दुसऱ्या ग्रुपमध्ये येतील, कारण कोल्ड ड्रिंक, सरबत, वॉटर हे काय लिक्विड आहेत. अँड रिमेनिंग इज एअर इज अ गॅस. या ठिकाणी आपण 3 ग्रुपमध्ये आपल्याला यांना क्लासिफाय करता येईल: सॉलिड, लिक्विड अँड गॅस. What are the state matter that you use as criteria for the above classification?
So first, soil, water, wood, soil, wood, cements are the example of solid. Cold drinks, sarbat, and water are the example of liquid, and air is an example of gas. Okay. Next, take some mustard seeds in a transparent plastic jar. Thread a long thread at center of big balloon by means a needle and tie it tight. Stretch this rubber diaphragm and fix it on the mouth of the jar by means of rubber band. Pull the diaphragm up and down with the help of thread first slowly, then with moderate force, and then vigorously. Record your observation in the following table. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय तर एक रुंद तोंडाच्या पारदर्शी प्लास्टिक या प्लास्टिक बाटलीमध्ये मोहरीचे दाणे घ्या. मस्टर्ड मीन्स मोहरी. मोठ्या फुग्याच्या मध्यभागी सुईच्या साह्याने लांब दोरा ओवून पक्की गाठ मारा. हा रबरी पडदा बाटलीच्या तोंडावर रबर बँडच्या साह्याने ताणून बसवा. दोरा बाटलीच्या बाहेर राहील. हे पहा, दोऱ्याच्या साह्याने पडदा क्रमाक्रमाने हळूवार थोड्या जोराने, खूप जोराने खालीवर करा व पुढील तक्त्यात आपल्या ऑब्झर्वेशन नोट करा. मोड ऑफ पुलिंग द डायफ्रॅम अप डाऊन. अगोदर स्लो आपण काय केलं, हा डायफ्रॅम काय केलं, थोडासा हा रबर आहे धागा थोडा सावका सोडला. द व्हायब्रेशन इन द सेम प्लेस. या ठिकाणी व्हायब्रेशन थोड्या प्रमाणात झालंय. ओके. नेक्स्ट, विथ मॉडरेट फोर्स. थोड्या जोराने केल्यानंतर काय होईल तर विथ मॉडरेट फोर्सने आपण थोडस जोराने काय केलं, जोराने हा धागा ओढल्यानंतर काय होईल, द एक्सटेंड ऑफ व्हायब्रेशन इन्क्रीज. थोडंसं व्हायब्रेशन काय होईल, वाढेल. अँड विग्रसली, खूप जोराने हा जर धागा आपण खाली ओढला तर दे विल मूव्ह अपवर्ड सो मच दॅट दे विल स्ट्राइक द बॉटम ऑफ द जार अँड फॉल ऑन द डायफ्रॅम अँड अगेन मूव्ह अपवर्ड. हे काय होतील, धागे वर खाली या बॉटम कडे जातील, पुन्हा खाली येतील, पुन्हा वर जातील. हे मस्टर्डचे जे ग्रेन्स आहेत, हे मोहरीचे दाणे, ते वर खाली यांची हालचाल होईल. ओके. अशा प्रकारे आपण हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करून बघू शकता. ऑन द अबो एक्सपेरिमेंट वी गिव्ह एनर्जी लेस ऑर मोर टू द मस्टर्ड सीड बाय पुलिंग द डायफ्रॅम अप डाऊन. थोडंसं सावकाश केलं, एनर्जी थोडी दिली, नंतर थोड्या जोराने एनर्जी वाढवली, नंतर आपण हा धागा खूप जोराने ओढला, एनर्जी खूप जास्त दिली. सो लेस ऑर मोर टू मस्टर्ड सीड बाय पुलिंग द डायफ्रॅम अप अँड डाऊन, मेकिंग देम मूव्ह डिफरंटली. The particle in the solid, liquid and gaseous state of matter have movement somewhat similar to that. म्हणजे मोहरीच्या दाण्यांची जी हालचाल होताना दिसते तशीच काहीची हालचाल सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट, या गॅसेस स्टेट मधील मॅटरच्या कणांमध्ये होते. या ठिकाणी कशी हालचाल झाली त्याचप्रमाणे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेसच्या मॅटरच्या पार्टिकल्स मध्ये होते. नेक्स्ट, हा टॉपिक 2020-21 या सिलेबसमधून वगळलेला आहे. हा टॉपिक काय केलाय, ट्राय दिस डिडक्ट केलेला आहे. ओके. नेक्स्ट, परंतु महत्वाचा आहे तो समजून घ्या. नेक्स्ट, अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट. Intermolecular force of attraction acts between the particles, atoms or molecules of matter. The extent of particles movement is determined by strength of this force.
The particles of solid are very close to each other and vibrate at their fixed position. The particles of the solid are very close to each other and vibrate their fixed position. Due to this, solid get property like definite shape, volume, and high density and non-compressibility. The intermolecular force of attraction acts between the particles of matter. म्हणजेच काय सांगितलंय, ह्या मॅटरच्या इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स आहेत. ओके, ह्या इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स मध्ये एक काय असतं, फोर्स असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. ह्या दोन पार्टिकल्स, हे पार्टिकल्स आहेत. मॅटर कशापासून बनलेले आहेत, ते स्मॉल पार्टिकल्स पासून. ओके, या पार्टिकल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, यामध्ये एक प्रकारचं बल असतं. ओके, ह्या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचे काय होते, प्रमाण ठरते. ह्या बलांच्या काय होते, बल किती आहे त्यावर ह्या कणांची हालचाल डिपेंड असेल. बल जास्त असेल तर कणांची हालचाल काय होते, कमी होते. बल कमी असेल तर कणांची हालचाल काय होते, जास्त होते. सो नेक्स्ट, स्थायू म्हणजे हा सॉलिड. सॉलिड पार्टिकल्स, the particle of solid very close to each other. The particle of solid very close to each other. ह्या सॉलिड मधले पार्टिकल एकदम जवळ, हा दिसतंय सॉलिडचे, हा लिक्विड आहे आणि हा गॅसेस आहे. सॉलिडचे पार्टिकल एकदम जवळ असतात. ओके, व्हेरी क्लोज टू इच अदर अँड व्हायब्रेट ऍट देअर फिक्स पोझिशन. हे व्हायब्रेट होतं ना, फक्त ते जागेवरती त्यांची हालचाल होईल. ते एक त्यांची हालचाल जास्त होत नाही, तर फक्त ते काय होतील, व्हायब्रेट होतात. ते फक्त काय होतात, व्हायब्रेट, जागेवरतीच काय होतात, व्हायब्रेट होतात. त्यामुळे ड्यू टू दिस सॉलिड गेट प्रॉपर्टीज लाईक डिफाइनाइट शेप, त्यांना ठराविक आकार असतो, व्हॉल्यूम असते आणि हाय डेन्सिटी. सॉलिडची डेन्सिटी काय असते, हाय डेन्सिटी असते. अँड नॉन कॉम्प्रेसिबिलिटी. समजा माझ्या हातामध्ये सॉलिड आहे, हा प्रेस होत नाही, दाबला जात नाही, दॅट इज नॉन कॉम्प्रेसिबिलिटी. ओके, आणखी एक सॉलिड आहे, माझ्याकडे स्केल आहे, ही सॉलिड आहे, दाबली जाणार नाही, कारण का, हा सॉलिड आहे. द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट इन द लिक्विड स्टेट. थ्रू it is not strong enough to fix the particle definite position. It is strong enough to hold them together. And as a result, liquid have definite volume. However, they have fluidity and their shape is not definite but changes in accordance with container. हे लिक्विड मध्ये हे जे पार्टिकल्स असतात, हे पार्टिकल्स दिसतात, यामध्ये थोडं गॅप आहे. यामध्ये गॅप नाही, पण यामध्ये गॅप दिसते. ओके, म्हणजे लिक्विड पार्टिकल्स मध्ये किंवा लिक्विड स्टेट मध्ये हे जे फोर्स असते, इंटरमॉलिक्युलर फोर्स, याची क्षमता थोडी काय असते, मध्यम असते. या ठिकाणी खूप जास्त असते, या ठिकाणी हा फोर्स काय असतो, मध्यम असतो. ते या पार्टिकल्सना ठराविक जागी अडकवून ठेवण्यासाठी इतके प्रभावी नसते. हे जे फोर्स असते त्या पार्टिकल्सना एका जागेवर बांधून ठेवण्यासाठी ते प्रभावी नसते. या ठिकाणी हे पार्टिकल एकमेकांचे बाजूला असतात, बांधून ठेवलेले असतात. या ठिकाणी ते एकमेकांचे बांधून ठेवलेले नसतात, म्हणजेच ते अडकून ठेवण्या इतके प्रभावी नसले तरी त्यांचे एकत्रित करण्यासाठी पुरेसे प्रभावी असते. त्यामुळे द्रव्यांचे आकारमान काय नसते, आकारमान ठराविक राहते. आकारमान काय असतं, थोडंसं ठराविक, डिफाइनाइट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, त्यांना आकारमान काय असतो, ठराविक असतो. त्यामुळे पण त्यांना काय असतो, प्रवाहिता असतो. म्हणजेच काय, फ्लुडिटी, प्रवाहिता. आपण जर पाणी एका जागेवर ओतलं तर काय होतं, एका जागेवर राहील का, ते नाही, ते एका जागेवर दुसरे वाहून जातं. ओके, म्हणजे काय असतं, फ्लुडिटी, प्रवाहिता असते. अँड देअर शेप इज नॉट डिफाइनाइट, त्यांचा आकार हा ठराविक नसतो. तर काय असतं, चेंजेस अकॉर्डिंग विथ कंटेनर. आपण ज्या भांड्यामध्ये ते लिक्विड ओतणार आहोत त्या भांड्याचा ते काय घेते, आकार घेते. आता हे भांडे दिसतंय, या ठिकाणी ह्या पाण्याने या भांड्याचा काय घेतलाय, आकार घेतलाय.
हेच पाणी ग्लासमध्ये ओतलं तर हे पाणी ग्लासचा आकार घेईल. ओके. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज वीक इन गॅसेस. इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतो? वीक असतो. कशामध्ये? गॅसेस स्टेटमध्ये. देअरफॉर कॉन्स्टिट्युएंट ऑफ पार्टिकल ऑफ गॅसेस मूव्स फ्रीली, ऑक्युपाय ऑल अवेलेबल स्पेस. या ठिकाणी किती गॅप दिसते बघा दोन पार्टिकल्स मध्ये, यामधला गॅप या, म्हणजे हे काय असतात? द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज वीक इन गॅस. Therefore, the constituent particles of gases move freely and occupy all the available space. Consequently, gas have neither definite shape nor definite volume. So, figure 6.2, the last figure, shows schematic representation of submicroscopic picture of physical state of matter, and table 6.3 shows characteristic of state of matter. Okay. गॅसेसमध्ये काय असते? इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतं? खूप वीक असतं. ओके. त्यामुळे काय होते? ते वायूंचे घटक कण, हे जे वायूंचे पार्टिकल्स असतात ते मुक्तपणे हालचाल करू शकतात. उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापून टाकतात. त्यामुळे काय होतात? वायूंना ठराविक आकार किंवा ठराविक आकारमान नसतं. डेफाईनाइट शेप पण नसतो आणि व्हॉल्यूम पण नसतो. ओके. फॉर एक्झाम्पल, एखादा आई जेवण बनवत असेल तर एखादा सुगंध सुवास सुटला असेल तर आपल्या नाकापर्यंत बाहेर किचन मधला वास कुठे येतो? आपल्याला बेडरूम मध्ये येईल. किंवा आपण अगरबत्ती लावली, सुवासिक अगरबत्ती लावली तर पूर्ण घरभर काय होतो? त्याचा सुवास पसरतो. कारण का? तो गॅसेस स्टेट आहे. गॅसेस काय करतो? त्यांच्या आंतरेन्वीय म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतो? दोन पार्टिकल मधला खूपच कमी असतो. त्यामुळे तो सगळीकडे पसरला जातो. नेक्स्ट, physical state of matter, fluidity, rigidity, plasticity, elasticity. प्रवाहिता, दृढता, आकार्यता, स्थितिस्थापकता म्हणजे इलॅस्टिसिटी. व्हॉल्यूम, शेप्स, आकारमान, आकार, कॉम्प्रेसिबिलिटी, इंटरमॉलिक्युलर फोर्स, डिस्टन्स बिटवीन पार्टिकल. सॉलिड, रिजिड आहेत, प्लास्टिक आहे, इलॅस्टिक आहे. तिन्ही प्रकारचे असतात. ओके. व्हॉल्यूम कसं असतं? डिफायनाइट असतं. शेप डिफायनाइट, कॉम्प्रेसिबिलिटी निग्लिजिबल. हे आपण आता जे पाहिलंय त्यावरून हा चार्ट बनलेला आहे. कॉम्प्रेसिबिलिटी प्रेस होत नाही. इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असतो. डिस्टन्स बिटवीन पार्टिकल मिनिमम. ओके. लिक्विडमध्ये हे काय असतात? फ्लुइड असतात, प्रवाहित असतात. व्हॉल्यूम डिफायनाइट असतो. शेप इनडिफायनाइट म्हणजे ठराविक नसतो. कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी स्मॉल. इंटरमॉलिक्युलर फोर्स मॉडरेट मध्यम. अँड डिस्टन्स बिटवीन पार्टिकल मॉडरेट मध्यम असते. गॅसेस फ्लुइड इनडिफायनाइट व्हेरी हाय. कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी हाय. कारण का? हा आपल्याला गॅस कॉम्प्रेस करून एखाद्या कंटेनरमध्ये भरता येतो. सो कॉम्प्रेसिबिलिटी हाय. Intermolecular force very weak and distance between particles very large. Next, can you tell? Write the composition of following material by means of chemical formula and classify them accordingly. First, name of the material. Name of the material is water. Chemical formula. Chemical formula of water is H2O. Type of matter, compound. Type of water is a compound. Next, carbon. Chemical formula is C. Carbon is element. Oxygen. Chemical formula O2. गॅस म्हणजे इलेमेंट. एअर मध्ये कोणते गॅसेस असतात? O2, CO2, N2, H2 प्लस प्लस एक्सेट्रा अदर गॅसेस. सो एअर मध्ये हे गॅसेस काय झाले असतात?
मिक्स झालेले असतात आणि अनेक प्रकारचे गॅसेस एअरमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे हे काय मिक्सचर आहे. ॲल्युमिनियम Al, ॲल्युमिनियम काय एलिमेंट. ब्रासचा केमिकल फॉर्म्युला आहे Cu, कॉपर प्लस झिंक. हे आहे मिक्सचर किंवा याला म्हणतात ॲलॉय. हे आहे ॲलॉय म्हणजेच काय मिक्सचर. कार्बन डायऑक्साइड CO2 हे काय कंपाऊंड. ओके. आता दिस इज द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. In this method, the criterion used for classification of matter is chemical composition of matter, and we have seen the previous standard that matter is classified into three types. Matterचं classification कसं होतं? Element, compound and mixture. By considering whether the smallest particle of matter are similar or different, what are they made of? All the smallest particles, mean atoms and molecules in the element or a compound are alike. However, the smallest particle in mixture are of two or more type. काय सांगितले या ठिकाणी? तर हे मॅटरचे क्लासिफिकेशन करण्याची ही दुसरी पद्धत आहे. या ठिकाणी मॅटरचे क्लासिफाय एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर यामध्ये केलं जातं. आपण मागील इयत्तेमध्ये पाहिले आहे. हे आपण काय मागील इयत्तेमध्ये पाहिले एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. एका एलिमेंट्स मधील किंवा एका कंपाऊंड मधील सर्वच लहानात लहान कण हे एकसारखे असतात. मात्र मिश्रणातील कण हे म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल हे दोन किंवा अधिक प्रकारचे असतात. काय कळतंय? मूळ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स चे सर्व पार्टिकल, सर्व स्मॉलेस्ट पार्टिकल हे एकाच प्रकारचे असतात. बट मिक्सचर मधील स्मॉलेस्ट पार्टिकल हे एक किंवा अनेक प्रकारचे असतात. नेक्स्ट, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट कंटेन आयडेंटिकल ॲटम. म्हणजे एलिमेंट्स च्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. आयडेंटिकल ॲटम म्हणजे एकाच प्रकारचे ॲटम्स असतात. फॉर एक्झाम्पल, इच मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन कंटेन 2 ऑक्सिजन ॲटम इन बॉन्ड स्टेट. In smallest particle of in each molecule of oxygen contain 2 atom of oxygen. O2, chemical formula of O2 oxygen is O2, means 2 ऑक्सिजनचे ॲटम. So oxygen contain 2 oxygen atom bonded state. The smallest particle of compound are formed by joining 2 or more types of atom. The smallest particle of compound are formed by joining 2 or more types of atom to each other. म्हणजेच संयुगाचे जे स्मॉलेस्ट पार्टिकल असतात हे 2 किंवा अधिक प्रकारचे स्मॉलेस्ट पार्टिकल एकमेकांना जोडून बनलेले असतात. ओके. फॉर एक्झाम्पल, each molecule of outer contain 2 hydrogen atom join 1 atom of hydrogen. 2 hydrogen and 1 oxygen. In outer, 2 hydrogen atoms and 1 oxygen atom join 2 hydrogen atom join to 1 atom of hydrogen. The smallest particle of a mixture are atoms, molecules of 2 or more elements compound. मिक्सचर मध्ये लहानात लहान कण म्हणजे 2 किंवा अधिक एलिमेंट्स, कंपाऊंडचे ॲटम किंवा मॉलिक्यूल असतात. फॉर एक्झाम्पल, मिक्सचरचे एक्झाम्पल N2, एक्झाम्पल एअर कंटेन N2 म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, H2 मीन वेपर ऑफ वॉटरची वाफ असते, कार्बन डायऑक्साइड. सिमिलरली द मिक्सचर इन ॲलॉय, ही झाली मिक्सचर. इन ॲलॉयचे एक्झाम्पल या ठिकाणी ब्रास आहे.
Okay. Mixture. Brass contain atom of copper and zinc. Brass contain copper and zinc, while bronze contain elements Cu and tin. ब्रॉस मध्ये काय असतं? ब्रास मध्ये कॉपर अँड झिंक, तर ब्रॉन्झ मध्ये कॉपर अँड टीन असते. ओके. द फिगर 6.4, that is next figure, shows schematic submicroscopic picture of the types of matter, namely element, compound and mixture, and also their characteristic. Element, compound and mixture. Nitrogen molecule N2. Picture दिले बा N2, NN, 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 NN. हा मॉलिक्युल्स आहेत. N प्लस N, दोन नायट्रोजनचे ऍटम्स एकत्र आहेत. सो N2, 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 N2. कंपाऊंड, नायट्रोजन डायऑक्साईड. इथे N एक आहेत, O दोन आहेत. सो वा हा N हे दोन बाजूला O. NOO. NO हे नायट्रोजन डायऑक्साईडचं कंपाऊंड, स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. मिक्सचर ऑफ नायट्रोजन अँड नायट्रोजन डायऑक्साईड. हे नायट्रोजन अँड नायट्रोजन डायऑक्साईड दोघांचं मिक्सचर आहे. नेक्स्ट ऑक्सिजन O2O2O2. नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्यूल, दॅट इज NO. NO. मिक्सचर ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन नायट्रिक ऑक्साईड, दॅट इज मिक्सचर. The constituent substance of the element is only one. कशामध्ये? एलिमेंट्स मध्ये काय असतं? The constituent substance of element is only one and it is that element itself. म्हणजे एलिमेंट्स चा घटक पदार्थ हा एकच व तो म्हणजे मूलद्रव्य. म्हणजे मूलद्रव्य म्हणजे काय? एलिमेंट स्वतः असतो. एलिमेंटचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे तो स्वतः एलिमेंट. N2O2 हा एक सिंगल. ओके. कंपाऊंड मध्ये कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इट सेल्फ. कंपाऊंडचा घटक पदार्थ हा एकच व तो म्हणजे स्वतः कंपाऊंड इट सेल्फ. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ मिक्सचर आर टू और मोर एलिमेंट अँड और कंपाऊंड्स. मिक्सचर मध्ये घटक पदार्थ म्हणजे कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स. घटक पदार्थ म्हणजे काय? कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स. मिश्रणामध्ये हा कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स दोन किंवा अधिक एलिमेंट्स और संयुगे असतात. नेक्स्ट, एलिमेंट्स. ऑल द ॲटम्स मॉलिक्यूल ऑफ एन एलिमेंट्स आर अलाइक. ॲटमचे सर्व अणू, रेणू म्हणजे ॲटम्स और मॉलिक्यूल काय असतात? एक समान असतात. ॲटम्स अँड मॉलिक्यूल काय असतात? अलाइक म्हणजे एक समान. सेम हियर, अलाइक. मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर अलाइक. या ठिकाणी द मॉलिक्युल्स ॲटम्स मॉलिक्यूल ऑफ अ मिक्सचर आर टू और मोर टाइप. या ठिकाणी दोन किंवा अधिक प्रकारचे असतात. या ठिकाणी एकाच प्रकारचे, एलिमेंटमध्ये एकाच प्रकारचे. नेक्स्ट, ऑल द ॲटम्स इन द मॉलिक्यूल of an elements are alike, are joined to each other by chemical bond. हे एक समान असतात आणि ते केमिकल बंधाने काय केले? केमिकल बॉन्ड्सने जॉईन झालेले असतात. या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट्स ॲटम्स ऑफ मॉलिक्युल्स कंपाऊंड आर टू और मोर टाइप्स अँड जॉईन टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड. या ठिकाणी सुद्धा हे केमिकल बॉन्डने काय झालेले असतात? जॉईन झालेले असतात. या ठिकाणी आर नॉट जॉईन बाय केमिकल बॉन्ड. ह्या केमिकल बॉन्डने हे जॉईन झालेले नसतात. ॲटम्स मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. जे वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स और मॉलिक्यूल वेगवेगळे असतात. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. कंपाऊंड मधील घटक मूलद्रव्यांचे म्हणजे कंपाऊंड हा कंपाऊंड आहे. या ठिकाणी समजा H2O घेतला, हा कंपाऊंड. या ठिकाणी कंपाऊंड काय? नायट्रोजन डायऑक्साईड. या कंपाऊंड या दोघांमधलं प्रमाण काय असतं? सारखंच असतं. पाण्यामधील प्रमाण, यांचं प्रमाण असतं 8:1, 8:1. ओके. ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं रेशो काय असतो? 8:1. हे त्यांचं प्रपोर्शन आहे. नेक्स्ट, द प्रपोर्शन ऑफ constituent substance in mixture can change.
यामध्ये काय असतो वेगवेगळं असतं किंवा बदलू शकते. प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी कंपाऊंड घेतला होता H2O. हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज आणि ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत. हायड्रोजन काय असतो हा स्वतः ज्वलनशील आहे. ऑक्सिजन काय करतो ज्वलनाला मदत करतो. ओके, हेल्प टू बर्न. आणि कळलं हा हायड्रोजन काय असतो ज्वलनशील आहे. ऑक्सिजन काय करतो ज्वलनाला मदत करतो. पण यापासून जे पाणी तयार होते ती काय करते ती आग विझवते. म्हणजे प्रॉपर्टीज बघा सर्वांचे गुणधर्म वेगळे. हायड्रोजनचे गुणधर्म वेगळे आहेत, ऑक्सिजनचे गुणधर्म वेगळे आहेत आणि त्यापासून तयार होणाऱ्या कंपाऊंडचे गुणधर्म काय आहेत वेगळे आहेत. गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज काय आहेत वेगळ्या आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन इन द मिक्सचर. आता या प्रॉपर्टीज मिक्सचर या ठिकाणी N2 आणि O2, N2च्या प्रॉपर्टी आणि NO2च्या प्रॉपर्टी दोन्ही जरी एकत्र झाले तरी त्या सेमच राहतील, चेंज होणार नाहीत. ओके, सो फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ एलिमेंट, टाइप्स ऑफ कंपाऊंड अँड टाइप्स ऑफ मिक्सचर बघणार आहोत. थँक्यू.